गोधडी. गो म्हणजे इंद्रिय, दडी म्हणजे आत. जी इंद्रियाला आत घेते तिला म्हणतात गोधडी. तू गोधडी घेतली तेवढ्यात आवाज आला, परमात्मा खडबडून उठले धैर्य जाऊन तिथं. आणि मग आले ते पंडे. त्यांनी पाहिलं विटंबना मूर्तीची. महाराज ते वाटोळ काढली, देवाचे दागिने गायब. सगळे लोक देवाचे दागिने चोरला गेले. मग काही शाने होते ते म्हणले ज्याची गोधडी त्यानं दागिने चोरले. अरे ही गोधडी तर जनाबाईची आहे. जनाबाईच्या घरी गेले. ज्याने लय भक्तीचा आव्हान ते. हरिभक्ताला कधी त्रास नाही दिला पाहिजे. लय भक्तीचे आव्हान ते. हे तुझे धंदे. जनाबाई म्हणली दररोज येतो माझ्याकडे दळायला. तो पुजारी म्हणला 12 वर्षापासून मी पूजा करू राहिलो, माझ्या स्वप्नात नाही आला. येईन बी कसा काय. 12 वर्षापासून पूजा करतो, माझ्या स्वप्नात नाही. स्वप्ने तो कैसा नदे कशी डोळा सुंदर सावळा घवघवीत. म्हणले हा माझ्या घरी दररोज येतो. वेळ झाला म्हणून दागिने काढून ठेवले. गोधडी घेतली, झोपला. केव्हा उठला मलाही कळालं नाही. म्हणले शहाणपणा करू नकोस, तर तुला सोळावर न्यायचंय. सोळावर न्यायचं प्रेमाला. आणि मग परिस्थिती अशी महाराज, ज्याला सोळावर दिलं जातं, फाशी दिल्या जाते, त्याला शेवटची इच्छा विचारावी लागते असं म्हणतात. मला अजून वेग नाही आला योग. पण ज्याला फासावर दिलं जातं त्याला म्हणतात असं विचारतात. तो जल्लाद विचारतो तुला आपली शेवटची इच्छा सांग. जी इच्छा असते ते पुरवतात. एका अधिकाऱ्याने विचारलं एका फाशी देण्याला. काही काही लोक हुशार असतात, शेवटपर्यंत आनंदी असतात ते. म्हणले तुझा शेवटची इच्छा आहे काय असेल ते मागतो. तो म्हणला साहेब काही इच्छा नाही, तुम्ही आता देऊन टाका फाशी. अरे नाही नाही म्हणले, तसं नाही, रूल आहे, तुला काय मागायचं ते माग. म्हणले साहेब द्यानं लटकून आता काय टेन्शन घेता. नाही नाही नाही, तुला काहीतरी माग, शेवटची इच्छा सांग. मग ते हसलं. फासावर जाणार म्हणलं साहेब तुम्ही माझी शेवटची इच्छा पूर्ण करू शकत नाही. अरे तू सांग म्हणले, तोंडातून काढ. म्हणले पहा बरं. हो म्हटले, वचन वचन, माझी शेवटची एकच इच्छा आहे. म्हणले साहेब माझ्या जागावर तुम्ही लटका बस. काही माणसं लय हुडलेली असतात महाराज. तर जनाबाईला विचारलं तुझी शेवटची इच्छा सांग काय. ते पत्रकार लोक आहे समोर, सांग म्हणले शेवटची इच्छा काय तुझी. जनाबाई म्हणली फक्त मला एकदा त्याला भेटायचंय. साधू संत देवावर अधिकार गाजवतो, गाजवतात की नाही गावला, त्याला शिवाय देतो. जगाला शिवाय साधू संत तू असं खा करतो माझ्यासोबत सांग. मला त्याला भेटू दे. जनाबाई केस मोकळे सोडले. भांडणाची सुद्धा पोझिशन असते. 11च्या आत कीर्तन सोडून टेन्शन घेऊ नका. भांडणाची सुद्धा पोझिशन असते. समजा भांडण करायचे तुम्हाला, असं उराणं पडतं का काय म्हणणं आहे तुझं, काय म्हणणं काय करू असं बोलतो. थुतरीतील तुम्ही समोर एका मिनिटात. आणि असं झुंजार होते एक विष्णुदास जगी असं. आता बया समजा नळावर, नळ आहे का तुमच्या नळावर भांडण झाले बया. त्याच्या बाईला खरोखर भांडते तर महाराज ते अशी उभीच राहत नाही. तिथे एक वेगळीच पोझिशन आहे. बांगड्या बिंगड्या खोसून जनाबाई उभी राहिली. तेव्हा म्हणले जने कधी येते हात करून उभी राहते, आज अशी कस काय उभी राहिली. म्हणले करे देवा तूच माझ्या घरी येत होता नाही का. उभी राहुनी अंगणी शिव्या देते दासी जनी तुझी रडकी झाली. जनी शिव्या झालं काय म्हणले बस सांगू नको मला. तू माझ्या घरी आला, दागिने विसरून आला, माझ्यावर हात आले. असं तुझ्यासारखा अन्याय कोणी नाही. ज्याने म्हणले मी कोणावर अन्याय केला नाही आतापर्यंत. म्हणजे तू कोणावर अन्याय केला मला सगळं माहिती आहे, त्याची यादीच दिली.
आहे, अरे पुण्यवान असताना बळीराजा त्याला तो पाताळात घातलंस. बळीराजासारखा दानशूर नव्हता. दरिद्री तो भाग्यवंत केला. दरिद्री असणारा सुदामा त्याला सोन्याचं गाव दिलंस. दरिद्री तो चोरटा असणारा वाल्या त्याला एवढी किंमत दिली. कीर्तिमानाचा अपमान केला रे. कीर्तिमान असणार महाराज, तुम्ही जर मृत्युंजय नावाची कादंबरी वाचली तर कधी कधी असं वाटतं की देवानं खरंच अन्याय केलाय का कर्णावर. कर्णासारखा दानशूर कोणी नव्हता. मला सांगायला वेळ नाही, परंतु छोटासा प्रसंग सांगतो. दुर्योधनाची बायको होती आपली. वेळ संपत आली. दुर्योधनाची बायको होती. काय नाव होतं? भानुमती. बाबा पोथ्या चांगले वाचतात तुम्ही, 100% पोथ्या वाचत असाल तुम्ही. हे पोथ्या वाचल्याशिवाय नाही हे बजेट बसत असत नाही का. क्या बात आहे. भानुमती. एकदा तिला लहर आली, मला दागिने करायचे. कर्णाचं सगळं केलं होतं महाराज. कर्ण भिडता सम्रांगणी बाणी व्यापी रणी तो मागसी पाडून तेथे जात याचे. आणि कर्ण एवढा उदार अंतःकरणाचा होता ना, त्या भानुमतीला एकदा इच्छा झाली मला दागिने घ्यायचे. शॉर्टकट मध्ये सांगतो. आणि दागिने आणायला त्या ठिकाणी गेले ते. आणि दागिने आणायला जेव्हा गेले, कर्नल गेलं सोबत. वैल नवीन मार्केट मधून दागिने घेऊन ये म्हणले. तर श्रीमंताच्या बायकाचं काय म्हणत, त्यांचे दागिने हो अंतरास होत नाही बायाला दागिने यायचा. आता हे नरम आहे झुबे घालायला काय हरकत नाही, पण हे वर किती घालताना ते हुजूर तरी विकतोच. काही नाही होत, चांगलं दिसतं ना. जसे हुजूर आहे ना तसं एक दीड भागात दागिने निघला इथं घालायचे नाव गालूर. चाल म्हणले. कर्णाला एक याचं काढवा. कर्णाला एक याचं काढवा आला. कर्णा माझ्या लेकीचं लग्न आहे, काही दे ना. कर्णाकडे काहीच नव्हतं राहिलं माझ्याशी. कर्ण मला वहिनी तुमचे दागिने द्या. द्यायला लावले. तिनं मागे फिरवलं. मला नाही यायचं म्हणले. मार्केटमध्ये झोपून राहिले कोपऱ्यामध्ये राग राग. दुर्योधनाने विचारलं भानुमती कोण झोपली? ए भाने का झोपलीस? म्हणले असं असं घडलं, माझे दागिने कर्णाने द्यायला लावले. त्याने दौंडी पिटून सांगितलं पेढे वाटा. म्हणले दागिने गेले पेढे वाटा सांगते. म्हणले माझे दागिने गेले तू पेढे वाटा सांगता. म्हणले जाऊ दे दागिने नवीन घेता येईल. मी भाग्यवान आहे की तुया सगळं हावला नाही केलं, ते तर तुम्ही गेली असती. देव सुद्धा कर्णाचं नाव घ्यायचं महाराज. एवढा उदार कीर्तिमान होता. आणि एक सांगू का, जे कंजूस असतात ना कंजूस, त्याचं काही काही लोक कंजूसपणाचा कळस असतो महाराज. अशा लोकांना लोक चांगले म्हणत नाही. कंजूस लोकांना चांगले म्हणत नाही लोक. मी असं सहज गेलो एका ठिकाणी. इकडे लक्ष द्या, 15 मिनिटाच्या आत कीर्तन सोडणार आहे मी. सहज गेलो एका ठिकाणी आणि एक मित्रानं मला हाका मारली. म्हणे माऊली चहा घेऊ इकडे. आता मी एखाद्या वेळेस चहा घेतो हॉटेलमध्ये. मला आलेलं तर पाणीपुरी बी खातो मी एखाद्या वेळेस. चांगलं असतं. तुम्हाला असं कसं काय सांगतो माऊली? एखाद्या वेळेस चहा घेतो. आता हे साई हॉटेल आहे आमचं महाराजांचं. तिथे चहा घ्यायला काय हरकत आहे? त्यांनी बोललं चहा घ्यायला. ये म्हणणं चहा घे. मलाही गुरुवारी आज चहा घ्यायची इच्छा झाली होती आणि ते लगेच बसलो. मी त्यांना लगेच हॉटेलला सांगितलं एकात 2 कर. काय माणूस आहे असा कंजूसपणा करतात माणसं. तर ठीक आहे. तू एक विलास नावाचा मित्र आला पुन्हा एक. तो मला विलास चहा घेऊ. ते मी एकात 3 कर म्हणून विलास एकाचे 3 ग्लास. पुन्हा दुसरा एक आला. ते म्हणलं एकाच 4 कर. आता आम्ही तो कसा पिला असं आमचं आम्हाला माहितीये. चहा पिला मग ते हॉटेलला म्हणे किती पैसे झाले? ते म्हणे पैसे गिसे देऊ नको, फक्त कप धुवून दे बस, बाकी काही नको म्हणले आपल्याला. जी माणसं असे कंजूस असतात ना कंजूस, त्याचा असंच आपण होतो शेवटी शेवटी. विडाला कंजूस नव्हता, कीर्तिमान होता, त्याचा तू अपमान केलास. म्हणले ऐकलं नाही असं काय? ऐक काय म्हणले अजून यादी आहे, पुन्हा यादी.
विषयाचे निमाने साहित्य सौरस्तुतीला पुतणे जे विषयाचे नेस्तन पाने मारू आले. कपटी असताना रावण त्याला चांगली गती दिली. जो तुझी सेवा करतो त्याचे तो हाल करतो आणि जो चाळक असणारा नाराज त्याला सगळे लोक वंदन करतात. हा का तुझा न्याय झाला? म्हणजे ऐक ना जनाबाई, थांब म्हणले अजून माझ्याकडे यादे. पतिव्रता ती व्रता गुंतविली वेळ झालेली आहे. वेश्या गणिकाती सत्य लोकांनी कळी सोकुळा लाविली. यादवेंद्र ही गोष्ट बरी नाही केली. पतिव्रता असणारी उर्मिला 14 वर्ष गुंतवून ठेवलीस. पिंगला वेश्या फार मोठं चरित्र आलेलं आहे. तिला तू चांगली गती दिलीस. यादव कोळाला त्या ठिकाणी तू भट्टा लावलास, कोळ लावून दिलीस. ही गोष्ट चांगली नाही केली. म्हणले ज्याने ऐकलं मी असं काय केलं. ऐक काय म्हणले, माझ्याकडे अजून यादी आहे. बरोबर 11 वाजता तुम्हाला सोडल. उद्या पुन्हा आरसंगीला कीर्तन आहे. महाराज या ठिकाणी सांगतात, जनाबाई सांगते, देवा सत्ववानाचा बहु केला छळ. हरिश्चंद्र राजा सारख्याची तू फार मोठी परीक्षा घेतलीस. कीर्तिवान या राजा त्याचं बाळ मारलं. एवढा मोठा अर्जुन त्याचा अपमान केला. तुझे खेळ मला सर्व माहित आहे. असा तू आहेस. भगवंत म्हणले, जने मी असं का केलं सांगतो तुला. पुण्यवान असताना बळी राजा मी पाताळात घातला, ही गोष्ट खरी आहे. पण मी त्याच्या दाराचं रक्षण केलं. हा का माझा अन्याय झाला. दरिद्री असताना कोण सुदामा मुष्टीभर पोयासाठी गाव सोनियाचा दिला ग. येशी ते मादेशी ऐसा असं शिवदार. माझं काय चुकलं सांग मला. सर्व वानाचं महाराज त्या ठिकाणी सांगतायत की अजून हरिद्री तो भाग्यवंत केला. छोटा असताना वाल्मिक पण त्यांनी माझं नाव जपता जपता त्याच्यावर वारूळ चढलं. आणि तू माझं नाव घेतो, जो माझ्या नामात तर मी त्याच्या कामात. माझं काय चुकलं. आणि कीर्तिमान होता पण त्यानं बाजू मात्र वाईट लोकांची घेतली होती. मग त्याला मी धडा शिकवला. माझं काय चुकलं. पुन्हा सांगतो तुला, वैरी असणारा कंस असेल, पुतना असेल, तिला मी वचन दिलं होतं. आणि कंसाला मी चांगली गती का दिली. त्याला जळीस्थळी काष्टी पाष्ट्याने मी दिसत होतो. माझं काय चुकलं. आणि जो माझा सेवक आहे त्याच्या अगोदर हाल करतो पण त्याला मी माझं पद देतो. त्यात माझं काय चुकलं. पतिव्रता असणारी, कारण महाराज इंद्रजिताला मरण त्याच्या हातात नव्हतं. जे नवरा बायको राहून त्या ठिकाणी 14 वर्ष उपवास करतील, जगाच्या कल्याणासाठी मी केलं. माझं काय चुकलं. पिंगला नावाच्या वेशेनं रघुपती राघव पोपट पाळला होता. तिला राघव राघव म्हणायची. तो कुठल्याही निमतानं माझं नाव घेतो, मी त्याचा उद्धार करतो. त्यात माझं काय चुकलं. आणि पुन्हा सांगतो, जने तुला सत्ववान असणारा हरिश्चंद्र त्या विश्वामित्र आणि वशिष्ठ यांच्या वचनासाठी मी त्याला, पण शेवटी मी त्याला न्याय दिला. हे तुला माहित नाही का. कीर्तिवान असणारा श्रीयाळ सांगुना यांचं बाळ मी परत केला. अर्जुनाला अहंकार झाला होता, त्याच्यामुळे शेवटी त्याला मी हात दाखवला. तू आता सुळावर जा. जनाबाई सुळावर गेली आणि सुळाचं पाणी झालं. जनाबाईला त्या ठिकाणी न्याय मिळाला. असा अभंगाचा भाव आहे. 15 मिनिटं कीर्तन राहिलं. 15 मिनिटाच्या आत मी तुम्हाला सोडल. कोणी सुद्धा उठण्याचा प्रयत्न करू नये. एकदा मोठ्या प्रेमाने
या ठिकाणी बाबाची तब्येत बरोबर नव्हती. बाबा त्या ठिकाणी म्हणले आज येतो म्हणले ज्ञानोबा कीर्तनाला. आले महाराज म्हाताऱ्याचं आता पिकलं पाहणे कधी गळून पडून काही सांगता येत नाही. मग सर्वांनी त्या ठिकाणी प्रेम द्या जीव लागा नाही का. थोडा आहे तापट स्वभाव पण मनामध्ये काही राहत नाही म्हातारे नाही का. एकदम सरळ सरळ स्वभाव त्या ठिकाणी बसल्या बसल्या बरंच चिंतन. अवंग बाबा मला म्हणे हात घे बाळा नाही का. आणि त्यांची इच्छा झाली तुम्ही एवढे जण आलात मायबाप हो. खरं सांगू का तुम्हाला मला बरेच प्रश्न आता एका महाराजांनी मला प्रश्न विचारला की माऊली 27 वर्ष झाले तुम्ही कीर्तन करता तुम्ही काय कमावलं. माझ्या आयुष्यात मी आतापर्यंत कीर्तनाची सौदेबाजी केली नाही आतापर्यंत नाही. आणि नंबर 2 जसं असेल तसं त्या ठिकाणी राहिलो. आणि 27 वर्षापासून समाज तसाच कायम आहे. प्रेम करतात लोक. हे माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं कमी आहे महाराज. आणि मी आता एक वसा त्या ठिकाणी हाती घेतला तो म्हणजे व्यसन मुक्तीचा. 2-3 जण आलेले तिथं. दादा आले चांगले ना दादा. किती दिवस झाले आता. 1 महिना झाला. चेहरा गिरा मस्त वाटू लागला तुमचा. कोणतं गाव. सिल्लोड. आज ते कीर्तन आले. परत आमचे काकासाहेब मोडेकर त्यांना 3 वर्ष झाले महाराज. आहे ना हातवर करा बरं कुठे तर. ते मी म्हणलो होतो सत्कार करा ते म्हणजे सत्कार वगैरे काही नको. 3 वर्ष झाली या माणसाला. बेकार परिस्थितीमध्ये आले होते पण आज व्यसन मुक्त आहे. मला माझ्या जीवनात दुसरं काही करायचं नाही महाराज. मी व्यसनी लोकांचं जीवन जवळून पाहू लागलो बाबा. एकदम जवळून पाहू लागलो. एवढे संस्कार बर्बाद झाले आपल्या लोकांचे की आपण विचार बी करू शकत नाही. लहान पण आता 35 ते 40 जण आमच्याकडे भरती आहे. आता सध्या तर महाराज 5 ते 6 मुलं बिगर लग्नाचे आहे. एक मुलगा तर अवघा 14 वर्षाचा पोरगा आमच्याकडे भरती आहे आता. 14 ते 15 वर्षाचा की तो दारूचं व्यसन लागलं त्याला. आईला कॅन्सरचा आजार आहे. वडील त्या ठिकाणी गावाचे स्वतंत्र राहिले आणि आज त्याचे वडील रडले माऊली याच्यावर आमचं सगळं वैभव अवलंबून हा दारू पितोय त्या ठिकाणी. किती मोठी कठीण अवस्था आहे. का असं वागतात ती माणसं. दादा या जगामध्ये दारूला कुठलंच औषध नाहीये. थोडा तरी विचार करून जीवन जगण्याचा प्रयत्न करा. अरे कुत्रे मांजरालाही त्या ठिकाणी पिल्ल होतात पण त्या कुत्र्यानं कधी त्या पिल्लाकडे पाहिलं नाही. हे माझे पिल्ल आहेत म्हणून. तसं आम्ही जर आमच्या लेकराचा विचार करत नसेल तर त्या कुत्र्याची जिंदगीत आणि आमच्या जिंदगीत काय फरक आहे. अशी जिंदगी जगल्यापेक्षा अशी माणसं मिळली. अशा माया माऊल्या रडतात आमच्याकडे येऊन त्या ठिकाणी की माऊली आता कुणाच्या भरोशावर त्या ठिकाणी जीवन जगावं. किती बर्बाद झाली माणसं. 2च मिनिटं घेतो तुमच्या सेवेला पूर्ण राहून देतो. तत्पूर्वी मोठ्या प्रेमानं सर्वांनी हात वर करायचे. सर्वांनी एक बद्रीनाथ बाबाची सेवा म्हणून करा आशीर्वाद. सर्वांनी 2 मिनिटं सर्वांनी भजन करा. एकदम मोकळे सुद्धा असेल. आणि धानोऱ्यापासून माझी सगळी मंडळी आली. खूप आनंद वाटला मला. सर्व दादा वगैरे कळत न कळत कोणाचे नावं घेतलेले असतील मला क्षमा करा. 2 मिनिटं सर्वांनी भजन करा. संदेश देऊन जाईल तुम्हाला दादा. ज्याला घ्यायचा असेल त्यांनी घ्या. फक्त कोणी उठण्याचा प्रयत्न करू नका. 5च मिनिटं कीर्तन झालं. 11च्या पुढे 1 मिनिटं जाणार नाही. मी निर्णयच घेतला वेळेच्या आत कीर्तन सोडायचं. तर मला सवय लागली होती 11:30 11:15 म्हणून जाताना तुम्हाला एक शेवटचा संदेश देऊन जाईल मी. व्यसनाचा त्याग करा. मला काशीगिरी बाबा बोलले होते. खरं तर बाबांची आठवण येते. फार एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व. ज्ञानोबा माऊली तुम्ही एक यज्ञ करा. बाबा माझ्याकडून यज्ञ काय होणार नाही पण माझ्या एका कीर्तनात एका माणसाने जर दारू सोडली तो माझ्यासाठी यज्ञच आहे. फार मोठा यज्ञ. आणि म्हणून तुम्हाला जाताना एक शेवटचा संदेश देऊन जाईल की आज सगळ्यात जास्त व्यसन लागलं महाराज पाटील समाजाला. मी पाहू लागलो समाजामध्ये पाटील समाज हा सगळ्यात जास्त व्यसनामध्ये बरबटला.
तुम्हाला माळी कोळी तेली तांबोळी सगळे 80% आमच्या सगळी हिंदू धर्माची माणसं आहेत आणि आमच्याकडे आतापर्यंत फक्त 3 मुस्लिम समाजाची माणसं आली. दारूला जगात कुठला औषध नाहीये, माझा दावा नाही असा. आणि जे आम्ही त्या ठिकाणी ते अल्पमूल्य घेतोय तिथलं मी माझ्या